नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मु उपयोजित मराठी यातील मुद्रित शोधन ह्या पाठाचा आपण ऑनलाईन अभ्यास तासिकेमध्ये अभ्यास करत आहोत. यामध्ये आपण प्रास्ताविक बघितले, स्वरूप बघितले, त्याचबरोबर मुद्रित शोधकाचे महत्त्व देखील बघितले. तसेच मागील तासिकेमध्ये आपण मुद्रित शोधकाची भूमिका, त्याचबरोबर मुद्रित शोधनासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्य आणि मुद्रित शोधकाची साधन सामग्री यांचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. मुद्रित शोधकाची भूमिका याचा अभ्यास करत असताना आपण मुद्रित शोधकाने कोणकोणती काळजी घ्यावी, त्याचबरोबर त्याच्याजवळ कोणते ज्ञान असावे, तसेच मजकूर वाचकांपर्यंत सर्वांग सुंदर करून किंवा निर्दोष करून पोचवण्याची जबाबदारी त्याने कशा पद्धतीने स्वीकारली पाहिजे, हे आपण मुद्रित शोधकाची भूमिका ह्या घटकातून अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर मुद्रित शोधनासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्य यामध्ये आपण त्याला असलेली भाषेची उत्तम जाण, त्याचबरोबर त्याच्याकडे असलेलं व्याकरणाची जाण किंवा ज्ञान, तसंच त्याच्याकडे असलेलं मुद्रणविषयक तंत्र, दृष्टिकोन, अद्ययावत ज्ञान, त्याच्या कामावरील त्याची निष्ठा, त्याचबरोबर अभ्यासातील सातत्य, सराव, चिकाटी आणि हळूहळू त्याच्यामध्ये इतर विषयांविषयी असलेली आवड व समज या सगळ्या घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर मुद्रित शोधकाची साधन सामग्री याचाही आपण अभ्यास केलेला आहे, ज्यामध्ये आपण अनेक शब्दकोश, अनेक विषयांचे शब्दकोश, व्याकरणविषयक पुस्तकं, संदर्भ ग्रंथ, मुद्रित शोधन खुणांचा तक्ता आणि त्याचबरोबर शैली पुस्तिका या सगळ्या घटकांचा आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण मुद्रित शोधनाचे तंत्र नेमके काय आहे, त्याचबरोबर मुद्रित शोधनाचे तंत्र नेमके काय आहे, त्याचबरोबर संगणकावर स्पेल चेक असताना मुद्रित शोधकाची गरज नेमकी का भासली, या सगळ्या घटकांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. चला तर मग पान नंबर 96 वरून सर्वप्रथम आपण पाठाचे वाचन करू. मुद्रित शोधनाचे तंत्र. 1. कोणत्याही मुद्रिताची खालीलप्रमाणे किमान 3 वाचने होतात. पहिले वाचन मूळ मजकुराचे व टंकलिखित मजकुराचे शक्यतो सहाय्यकाच्या मदतीने वाचन करणे. पहिल्या वाचनात खूप शंका व दुरुस्त्या येऊ शकतात, त्याचे निराकरण व दुरुस्ती होणे अपेक्षित असते. दुसरे वाचन पहिल्या मुद्रितातील त्रुटी व शंकांची तपासणी करणे, राहिलेल्या व नव्याने आढळलेल्या दुरुस्त्या करणे, पृष्ठ मांडणी, पृष्ठ क्रमांक, अनुक्रमणिका, चित्रे, आकृत्या इत्यादींची सुयोग्य मांडणी करून त्यांचे काळजीपूर्वक पुन्हा वाचन होणे आवश्यक असते. तिसरे वाचन दुसऱ्या मुद्रितातील दुरुस्त्या तपासणे, मजकूर अंतिम छपाईला जाण्यापूर्वी लेखक व मुद्रित शोधक हे अतिशय जाणीवपूर्वक वाचन व दुरुस्ती करतात, कारण छपाई झाल्यानंतर दुरुस्तीला वाव नसतो. 2. मुद्रित शोधकाने मजकूर तपासताना मुद्रितातील चुका मुद्रित शोधनाच्या खुणांचा वापर करून बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत मांडून प्रत्येक खुणेनंतर तिरकी रेषा करावी. मुद्रितात जे दिसेल ते मूळ प्रतीत न शोधता मूळ प्रतीत जे आहे ते मुद्रितात शोधण्याची सवय असावी. 4. मुद्रित शोधकाने मजकूर तपासताना येणाऱ्या शंकांची नोंद ठेवणे गरजेचे असते. 5. शब्दकोश व अन्य कोशवाङ्मय यांचा गरजेनुसार वापर करण्याची सवय असावी. 6. मुद्रित शोधकाने प्रत्येक विरामचिन्हाचाही बारकाईने विचार व वाचन करणे गरजेचे असते. 7. आजच्या संगणकीय युगात
लेखक मुद्रकाकडे सॉफ्ट कॉपी पाठवतो. मुद्रकाकडून ती अपेक्षित संस्कारांसह मुद्रित शोधकाकडे येते. मुद्रित शोधक मुद्रित मजकुराची मांडणी करून ती कॉपी पुन्हा लेखकाकडे पाठवतो. अंतिम मुद्रित परिपूर्णतेसाठी व निर्दोषतेसाठी मुद्रित शोधकाकडे येत असते. त्यातील मुद्रित शोधनाचे काम पूर्ण झाल्यानंतर ती निर्दोष होते आणि मुद्रणासाठी पाठवली जाते. संगणकावर स्पेलचेक असताना मुद्रित शोधकाची गरज काय? नवीन संगणकीय तंत्रज्ञानानुसार मुद्रित शोधनाचे काम सोपे व सहज आहे यात शंका नाही. परंतु ते निर्दोष झाले आहे असे मात्र खात्रीने सांगता येत नाही. स्पेल चेकर म्हणजेच संगणकीय शब्दलेखन तपासनीस शब्द बरोबर आहे किंवा चूक आहे हे तपासतो. त्याला पर्यायी शब्दांची जोड देतो, परंतु तो शब्द तिथे योग्य आहे का नाही हे त्याला समजत नाही. ते मुद्रित शोधकाला ठरवावे लागते. उदाहरणार्थ, सुप्रसिद्ध, माननीय, आदरणीय, विचारवंत, लोकप्रिय इत्यादी विशेषणांपैकी कोणते विशेषण योग्य ते मुद्रित शोधक निश्चित करत असतो. स्पेल चेकरच्या बेसावध वापरामुळे एका वृत्तपत्रात सुप्रसिद्ध संगीतकाराचा गौरव या शीर्षकाऐवजी कुप्रसिद्ध संगीतकाराचा गौरव असे प्रसिद्ध झाले होते. परिच्छेद वगळला गेला, संदर्भ चुकीचा दिला गेला, वाक्यांची सरमिसळ झाली तर ते स्पेल चेकरला समजत नाही. तपासला जात असलेला मजकूर मूळ मजकुरानुसार आहे की नाही हे मुद्रित शोधक पाहू शकतो. स्पेल चेकर नाही. नाम, विशेषण, कर्ता, क्रियापद इत्यादी क्रम किंवा व्याकरणिक रचना मुद्रित शोधकालाच माहिती असते. स्पेल चेकर हा मुद्रित शोधकाला पर्याय नसून तो अल्प प्रमाणात त्याचा मदतनीस आहे असेही आपण म्हणू शकतो. स्पेल चेकरवर पूर्णतः विसंबून राहता येणार नाही. वृत्तपत्रात आलेल्या बातमीतील खालील वाक्य पहा. प्रियंका मोहिते हिने जगातील 4थ्या क्रमांकाचे लोत्से शिखर सर केले, ज्याची उंची या ठिकाणी दिलेली आहे 27,940 मीटर. या वाक्यात शिखराची उंची मीटरमध्ये दाखवली आहे. वस्तुतः शिखराची उंची फुटात मोजतात, मीटरमध्ये नाही. मुद्रित शोधकाऐवजी स्पेल चेकरची व्यवस्था केल्याने ही चूक दुरुस्त झाली नाही. आता मुद्रण व्यवसायाशी संबंधित काही संज्ञा, घटक आणि प्रक्रिया यांची माहिती खाली दिलेली आहे एका तक्त्यात, ती बघूया. मुद्रण व्यवसायाशी संबंधित विविध घटक आणि व्यक्ती. मुद्रक, ज्याला इंग्रजीतून प्रिंटर असं म्हटलं जातं, म्हणजेच मजकुराची छपाई करणारा. मुद्रण प्रत, प्रेस कॉपी, छपाईसाठी मजकुराची तयार प्रत. मुद्रित म्हणजे प्रूफ, तपासणीसाठी काढलेली प्रत. मुद्रण म्हणजे प्रिंटिंग, मजकुराची छपाई. मुद्रित शोधक, प्रूफ रीडर, मुद्रितातील त्रुटी सुधारणारा. मुद्रित शोधनाच्या खुणा, प्रूफ मार्क्स, मजकूर दुरुस्त करण्याची चिन्हे. मुद्रित शोधन, प्रूफ रीडिंग, मजकूर निर्दोष करण्याची प्रक्रिया. आणि मुद्रित प्रत, प्रिंटआउट, छपाईनंतरची प्रत. तसेच मुद्रणालय, प्रेस म्हणजे छापखाना. पान नंबर 98 वर आपल्याला मुद्रित शोधनाच्या खुणांचा तक्ता दिलेला आहे. हा तक्ता आपण वहीमध्ये गृहपाठाच्या वहीमध्ये नोंदवायचा आहे. आता आपण पाठाचं सविस्तर पद्धतीने अभ्यास करणार आहोत. मुद्रित शोधनाचे तंत्र. आता या ठिकाणी मुद्रित शोधनाचं जे तंत्र आहे ते 3 वाचनांमध्ये पूर्ण होत असतं. मुद्रित शोधन हे 3 वाचनांमध्ये पूर्ण होत असतं. म्हणून पहिल्या वाचनामध्ये जो मजकूर, मूळ मजकूर जो असेल किंवा टंकलिखित जो मजकूर असेल तो मुद्रित शोधकाने शक्यतो एखाद्या सहाय्यकाच्या मदतीने त्याचं वाचन करणं गरजेचं आहे, जेणेकरून पहिल्या वाचनामध्ये निघालेल्या जास्तीत जास्त शंका व दुरुस्त्या होऊ शकतात आणि त्यांचं निराकरण करणं
व त्याचबरोबर त्यांची दुरुस्ती होणं सुद्धा अपेक्षित असतं. आणि म्हणूनच मुद्रित शोधकाला सहाय्यकाची गरज भासणारच आहे. दुसरं वाचन, यामध्ये पहिल्या मुद्रितातील त्रुटी व शंकांची तपासणी करायची. म्हणजे जो पहिल्या वाचनामध्ये जे मुद्रित तपासलेलं आहे त्याची पुनर्तपासणी ह्या मुद्रितामध्ये सुद्धा करायची आहे, की ज्याच्यात आणखी शंका आणि त्रुटी असू शकतात त्या काढायच्या आहेत. आणि त्याचबरोबर राहिलेल्या किंवा नव्याने आढळलेल्या ज्या काही दुरुस्त्या आहेत त्यासुद्धा करायच्या आहेत. उदाहरणार्थ, पृष्ठाची मांडणी व्यवस्थित झालेली आहे की नाही, पृष्ठ क्रमांक व्यवस्थित दिले गेलेले आहेत की नाही, त्याचबरोबर अनुक्रमणिकेमध्ये काही खालीवरती झालेलं आहे किंवा काही मागे पुढे झालेलं आहे का ते बघायचं. आणि त्याचबरोबर मजकुराला अनुसरून चित्रांचा व आकृत्यांचा सुयोग्य पद्धतीने चित्रांची व आकृत्यांची सुयोग्य पद्धतीने मांडणी केलेली आहे किंवा नाही हे सुद्धा काळजीपूर्वक बघणं ही मुद्रित शोधकाचीच जबाबदारी आहे. आणि त्यांचं पुन्हा वाचन होणं तितकंच आवश्यक देखील आहे. त्याचबरोबर तिसरं वाचन, या वाचनामध्ये दुसऱ्या मुद्रितातील दुरुस्त्या तपासायच्या आहेत. म्हणजे दुसऱ्या मुद्रितामध्ये ज्या काही किरकोळ चुका निघणार आहेत, दुरुस्त्या निघणार आहेत, त्रुटी निघणार आहेत, त्या काढण्याचं काम ह्या अंतिम वाचनामध्ये करायचं आहे, की जेणेकरून छपाईसाठी मजकूर अंतिम जाण्यासाठी म्हणजे अंतिम मजकूर छपाईला जाण्यापूर्वी लेखक आणि मुद्रित शोधक या दोघांमध्येही जाणीवपूर्वक वाचन होणं गरजेचं आहे. आणि या दोघांनी जर वाचन केलं तर राहिलेल्या दुरुस्त्या आणखी किंवा ह्या त्रुटी किंवा हे लेखन आणखीन चांगल्या पद्धतीने निर्दोष करता येईल आणि मगच तो छपाईला देता येईल. कारण एकदा जर छपाई झाली तर त्या दुरुस्त्या करायला पुन्हा वाव दिला जात नाही किंवा पुन्हा वाव भेटत नाही. आणि म्हणून तिसऱ्या वाचनामध्ये या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. पुढे म्हटलंय की मुद्रित शोधकाने मजकूर तपासताना मुद्रितातील ज्या चुका आहेत त्या मुद्रित शोधनाच्या खुणांचा वापर करायचा आहे. जो तक्ता आपण बघितला पान नंबर 98 वर, त्या तक्त्यातील खुणा या ठिकाणी मुद्रित शोधनासाठी वापरायच्या आहेत. आणि प्रत्येक वेळी खुणेचा वापर केल्यानंतर मोकळ्या जागेत तिची मांडणी करायची आहे. आणि त्या खुणेनंतर एक तिरकी रेषा या ठिकाणी मुद्रित शोधकाने मारणं गरजेचं आहे, की जेणेकरून लेखकाला आपल्याकडून नेमकी काय चूक झालेली आहे, कुठली चूक झालेली आहे ते लक्षात यायला सोयीस्कर होईल, सोपं पडेल. त्याचबरोबर मुद्रितात जे दिसेल ते मूळ प्रतीत न शोधता मूळ प्रतीत जे आहे ते मुद्रितात शोधण्याची सवय मुद्रित शोधकाला असावी लागते, जेणेकरून त्याला आणखी त्या ठिकाणी काही वाक्यांची शब्दांची भर घालता येणार आहे. मुद्रित शोधकाने मजकूर तपासत असताना ज्या शंका त्याला येतात किंवा ज्या शंका त्याला जाणवतात त्या शंकांची नोंद ठेवणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, जेणेकरून ज्या ठिकाणी त्याला शंका जाणवली ती शंका तो लेखकांशी बोलून चर्चेमार्फत त्या शंकेचं निरसन करू शकतो. त्याचबरोबर पुढे म्हटलंय की शब्दकोश व अन्य कोशवाङ्मय यांचा गरजेनुसार वापर करण्याची सवय मुद्रित शोधकाला असायला हवी. ज्या ठिकाणी खरोखर त्रुटी जाणवत असतील, खरोखर लेखन निर्दोष करावं किंवा मजकूर निर्दोष व्हावा असं वाटत असेल किंवा मुद्रित शोधकाला काही शंका असेल, त्या ठिकाणी त्याने शब्दकोशांचा वापर केला पाहिजे. किंवा जे अन्य कोशवाङ्मय दिलेले आहेत त्याच्याकडे साधन म्हणून उपलब्ध आहेत, या सगळ्या गोष्टींची त्याने ज्या ठिकाणी गरज भासेल त्या ठिकाणी वापर करायचा आहे. त्याचबरोबर मुद्रित शोधकाने विरामचिन्हांचा देखील बारकाईने वाचन करणं किंवा विचार करणं खूप गरजेचं आहे. कोणत्या ठिकाणी स्वल्पविराम दिला जावा, कोणत्या ठिकाणी विसर्ग दिला जावा किंवा कोणत्या ठिकाणी पूर्णविराम दिला जावा, ह्या सगळ्या विरामचिन्हांची किंवा कोणतं वाक्य कंसात लिहिलं जावं ह्या सगळ्या चिन्हांचा वापर कसा करावा याचा विचार मुद्रित शोधकाला असणं गरजेचं आहे.
आजचे जे संगणकीय युग आहे, या संगणकीय युगामध्ये लेखक एक सॉफ्ट कॉपी म्हणजे संगणकाच्या मार्फत एक कॉपी मुद्रकाकडे पाठवतो. मुद्रकाकडून ती त्याच्याकडून जे अपेक्षित संस्कार त्याच्यावर व्हायला हवेत, ते संस्कारांसह ती मुद्रित शोधकाकडे ती कॉपी येत असते, म्हणजे ती प्रत येत असते. आणि त्याचबरोबर मुद्रित शोधकाकडून मुद्रित ह्या मजकुराची मांडणी करून पुन्हा ती कॉपी लेखकाकडे पाठवली जाते. मग अंतिम मुद्रित परिपूर्ण होण्यासाठी किंवा त्याच्यातून ते लेखन निर्दोष होण्यासाठी मुद्रित शोधकाकडे ती पुन्हा येत असते. आणि त्यानंतर त्याच्यातील चुका शोधून त्याचं काम पूर्ण झालं की ती निर्दोष झाली की ती मुद्रणासाठी म्हणजे छपाईसाठी पाठवली जाते. आता संगणकाचा वापर करून किंवा संगणकावर स्पेल चेक हे सॉफ्टवेअर वापरून हे सॉफ्टवेअर असताना मुद्रित शोधकाची गरज का भासते ते आपण सविस्तर बघणार आहोत. याच्यामध्ये जर याचा विचार केला तर आजचं हे तंत्रज्ञानाचं युग आहे. तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सगळ्या काही गोष्टी अतिशय सोप्या होत चाललेल्या आहेत. पण प्रत्येकच गोष्ट जर ती सोपी झाली तर ती परिपूर्ण होत नाही, ते आपल्याला ह्या ठिकाणी अभ्यासायचं आहे. आता संगणकीय ह्या तंत्रज्ञानानुसार मुद्रित शोधनाचं काम सहज आणि सोपं झालेलं आहे, यात तीळ मात्र शंका नाही. पण ते काम निर्दोष आहेच हे मात्र सांगता येत नाही. याची खात्री किंवा याची ग्वाही या ठिकाणी आपल्याला देता येत नाही. स्पेल चेकर म्हणजे संगणकीय शब्दलेखन तपासनीस हे जे सॉफ्टवेअर आहे, ह्या सॉफ्टवेअरचा वापर करून स्पेलिंग चेक केलं जातं किंवा मुद्रित तपासलं जातं. पण हे स्पेल चेकर शब्द बरोबर आहे किंवा चूक आहे हे ते तपासतो, पण त्याला पर्यायी शब्दांची जोडसुद्धा देतो. पण तो शब्द तिथे योग्य आहे का नाही हे त्याला मात्र समजत नाही. त्याच्यासाठी मुद्रित शोधक असणंच गरजेचं आहे आणि मुद्रित शोधकाला तो मजकूर वाचून त्या शंकेचं निरसन होणं खूप गरजेचं आहे किंवा त्या ठिकाणी मुद्रित शोधकालाच त्या गोष्टी ठरवाव्या लागत असतात. उदाहरणार्थ काही पुस्तिकांमध्ये किंवा काही लेख असतात, त्या लेखमध्ये सुप्रसिद्ध, माननीय, आदरणीय, विचारवंत, लोकप्रिय हे जे काही शब्द वापरायचे असतात, आदरयुक्त शब्द जे वापरायचे असतात, हे आदरयुक्त शब्द फक्त मुद्रित शोधक ज्या ठिकाणी योग्य आहे त्या ठिकाणी तो निश्चित करू शकतो. पण संगणकावरील स्पेल चेकर मात्र ते निश्चित करू शकत नाही. त्याचबरोबर स्पेल चेकरचा हा जो बेसावध वापर आहे, त्याच्यामुळे एका वृत्तपत्रामधली एक चूक झालेली ती मात्र जसल्या तशीच राहून गेली. ती म्हणजे सुप्रसिद्ध संगीतकाराचा गौरव या शीर्षकाऐवजी कुप्रसिद्ध संगीतकाराचा गौरव असं प्रसिद्ध झालं आणि त्याच्यामुळे स्पेल चेकरवरील जो विश्वास होता तो मात्र या ठिकाणी डगमगला. म्हणजेच थोडक्यात पैश्चात वगळला गेला किंवा संदर्भ चुकीचा दिला गेला किंवा वाक्यांची सरमिसळ झाली, म्हणजे दोन वाक्य एकत्र झाली तर त्या ठिकाणी स्पेल चेकरला ते समजत नाही. ते फक्त मुद्रित शोधकालाच समजू शकतं. म्हणून तपासला गेलेला जो काही मजकूर असेल किंवा जो मूळ मजकूर असेल, तो मूळ मजकुरानुसार आहे की नाही हे फक्त मुद्रित शोधक पाहू शकतो, स्पेल चेकर नाही. त्याचबरोबर नाम, विशेषण, कर्ता, क्रियापद ह्यासारखे क्रम जे व्याकरणामध्ये आहेत, हे क्रम फक्त मुद्रित शोधकालाच माहीत असतात. स्पेल चेकरला ते अजिबात माहीत नसतात किंवा ते त्याला समजू शकत नाही. आणि म्हणून स्पेल चेकर हा मुद्रित शोधकाला बिलकुल पर्याय नाही आहे, तर तो फक्त एक अल्प प्रमाणात, कमी प्रमाणात एक मदतनीस म्हणून त्या ठिकाणी समोर आलेला आहे. बाकी स्पेल चेकरवर पूर्णतः आपल्याला विश्वास ठेवून राहता येणार नाही किंवा विसंबून राहता येणार नाही. म्हणून मुद्रित शोधकाची गरज, तंत्रज्ञानाच्या ह्या काळामध्ये सुद्धा मुद्रित शोधकाची गरज का आहे हे आपल्याला ह्या गोष्टीवरून जाणवून येतं, ह्या घटकावरून जाणवून येतं. पुढे वृत्तपत्रातील एका घटनेची या ठिकाणी नोंद केलेली आहे. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की प्रियंका मोहिते हिने जगातील 4थ्या क्रमांकावर असलेलं जे लोत्से शिखर आहे, हे शिखर सर केलं, अशी वृत्तपत्रातली बातमी आहे. पण
स्पेल चेकरची व्यवस्था या ठिकाणी केल्यामुळे त्याच्यामध्ये देखील एक मोठी चूक किंवा दुरुस्ती या ठिकाणी झालेलीच नाही आहे. ती म्हणजे 27,940 मीटर जी शिखराची उंची या ठिकाणी दाखवलेली आहे, ती उंची मीटरमध्ये न मोजता खरं तर ती फुटात मोजली जाते. पण स्पेल चेकरवर विसंबून राहिल्यामुळे या ठिकाणी ह्या चुकीची दुरुस्ती होऊ शकलेली नाही. मग तिथे जर मुद्रित शोधकाने हे कार्य केलेलं असतं तर ती नक्कीच मीटरऐवजी फुटामध्ये मोजली गेली असती. आता खाली एक तक्ता दिलेला आहे. ह्या तक्त्यामध्ये आपल्याला मुद्रण व्यवसायाशी संबंधित काही संज्ञा आहेत, घटक आहेत आणि त्याचबरोबर त्यांची प्रक्रिया कशी होते ती माहिती खाली दिलेली आहे. आता पहिला आहे मुद्रक. मुद्रक म्हणजे त्यालाच इंग्रजीतून प्रिंटर असं म्हटलं जातं आणि हा प्रिंटर मजकुराच्या छपाई करण्याचं काम करत असतो. त्याचबरोबर दुसरं म्हटलं की मुद्रणप्रत, म्हणजेच त्याला इंग्रजीतून प्रेस कॉपी असं म्हटलं जातं, ज्याला छपाईसाठी मजकुराची जी तयार केलेली प्रत असते ती म्हणजेच मुद्रणप्रत. पुढे म्हटलंय की मुद्रित. मुद्रित म्हणजे इंग्रजीतून त्याला प्रूफ असं म्हटलं जातं, ज्याला तपासणीसाठी काढलेली जी प्रत आहे, मजकूर तपासणीसाठी काढलेली प्रत, ती म्हणजे मुद्रित. मुद्रण ज्यालाच प्रिंटिंग असं म्हणतात आणि मजकुराची केलेली छपाई किंवा छपाई केलेला जो मजकूर आहे त्याला मुद्रण असं म्हटलं जातं. मुद्रित शोधक, प्रूफ रीडर. सुरुवातीला आपण ज्या मुद्रित शोधक किंवा मुद्रित शोधन याची व्याख्या बघितली त्या ठिकाणी ह्या शब्दांचा वापर आपण बघितलेला आहे. मग मुद्रितातील त्रुटी सुधारणारा किंवा मुद्रित करण्याचा जो मजकूर आहे तो मजकूर निर्दोष करणारा व्यक्ती म्हणजे मुद्रित शोधक. मुद्रित शोधनाच्या खुणा ज्याला प्रूफ मार्क्स असं म्हटलं जातं. मजकूर दुरुस्त करण्याची चिन्हे म्हणजेच प्रूफ मार्क्स म्हणजे मुद्रित शोधनाच्या खुणा, ज्या आपण पान नंबर 98 अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर मुद्रित शोधन म्हणजे प्रूफ रीडिंग, जो मजकूर निर्दोष करण्याची प्रक्रिया किंवा जो मजकूर आहे तो निर्दोष झालेला किंवा होणार आहे ती क्रिया म्हणजेच प्रूफ रीडिंग किंवा मुद्रित शोधन. मुद्रित प्रत म्हणजे प्रिंट आऊट, म्हणजे छपाई केल्यानंतरची प्रत. जो मजकूर छपाई केला जातो त्याची प्रिंटच्याद्वारे किंवा छपाई मशीनच्याद्वारे काढलेली प्रत त्याला मुद्रित प्रत असं म्हटलं जातं. आणि मुद्रणालय म्हणजेच प्रेस, त्याला छापखाना असं देखील म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, पान नंबर 98वरील मुद्रित शोधनाच्या खुणांचा हा जो तक्ता आपल्याला या ठिकाणी पुस्तकात दिलेला आहे, हा पुस्तकातील तक्ता तुम्ही गृहपाठाच्या वहीमध्ये नोंदवायचा आहे. कारण हा तक्ता आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे आणि विचारलाच जातो, म्हणून तुम्हाला हा तक्ता गृहपाठाच्या वहीमध्ये नोंदणं आवश्यक आहे. या ठिकाणी आपला पाठ संपलेला आहे. पाठामधील काही त्रुटी असतील तर त्या तुम्ही आपल्या चालू वर्गांमध्ये विचारू शकता. धन्यवाद.